आत्ताच नेहरूंच्या इच्छापत्राचं वाचन झालं आणि नेहरूंनी त्यांच्या इच्छापत्रामध्ये असं लिहिलेलं, की त्यांची राख ही भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये ती विसर्जित करण्यात यावी. नेहरू ज्या काही व्यक्तींमुळे प्रभावित झाले होते, त्यांच्यापैकी एक रशियाचे व्लादिमीर लेनिन होते आणि नेहरूंना हे पूर्णपणे ठाऊक होतं, की व्लादिमीर लेनिन यांच्या पार्थिवाचं सोव्हिएत संघाने जतन केलेलं आहे आणि ते जतन करून त्यांचं पार्थिव तेव्हापासून आजपर्यंत मॉस्कोमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. मात्र ज्या व्यक्तीमुळे नेहरू प्रभावित झालेले होते, त्यांच्या पार्थिवाचं ज्या प्रकारे जतन करण्यात आलेलं आहे, तसं आपल्या पार्थिवाचं जतन होऊ नये, ते करू नये, याची तरतूद त्यांनी आपल्या इच्छापत्रामध्येच करून ठेवलेली होती आणि यातनं नेहरूंचा बुद्धिप्रामाण्यवाद आपल्याला दिसून येतो. हा नेहरूंचा जो बुद्धिप्रामाण्यवाद आहे, तो त्यांनी केलेल्या लिखाणामध्ये, विशेषतः डिस्कव्हरी ऑफ इंडिया आणि ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या 2 महाखंडांमध्ये आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतो. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं त्यावेळेस त्यांचं वय 41 ते 44 वर्षांचं होतं. 3 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी 1000 पानांहून अधिक मोठा असा हा ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ त्यांना का लिहावा वाटला? त्यामागे किमान 3 प्रेरणा त्यांच्या होत्या. पहिली तर ही, की ज्या काळामध्ये ते होते, 1931 ते 1934 या काळामध्ये त्यांनी ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. हा जो काळ आहे, ज्याला इतिहासकार E.H. कार हे 20 इयर्स क्रायसिस असं संबोधतात, की जागतिक इतिहासातला 20 वर्षांचा संकट काळ हा होता. प्रथम महायुद्ध संपल्यापासून ते द्वितीय महायुद्ध सुरू होण्यापर्यंत 1919 ते 1939 असा हा 20 वर्षांचा कालावधी आणि त्या 20 वर्षांच्या कालावधीच्या अगदी मध्ये 1930-31 मध्ये नेहरूंनी ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री लिहिण्यास सुरुवात केली. कारण जगामध्ये एवढ्या प्रचंड उलथापालथी होत होत्या, एवढी प्रचंड अनिश्चितता होती, की त्या कालावधीमध्ये जग खरोखर कसं आहे, आज जग जिथे आहे तिथे जग कसं पोहोचलेलं आहे, याची कुतूहलता स्वतः नेहरूंना होती आणि त्यांना त्याचा शोध घ्यायचा होता, की वेगवेगळी राष्ट्र जी तयार झालेली आहेत, वेगवेगळ्या राष्ट्रांनी आत्तापर्यंत ज्या भूमिका घेतलेल्या आहेत, आज जागतिक राजकारण ज्या स्थितीमध्ये आहे, तो काळ होता जिथे द ग्रेट डिप्रेशन, आर्थिक महामंदी नुकतीच आलेली होती 1929-30 मध्ये अमेरिकेमध्ये आणि जग त्या आर्थिक महामंदीमधून पूर्णपणे बाहेर सुद्धा आलेलं नव्हतं. पहिलं महायुद्ध संपून 11-12 वर्ष झालेली होती आणि पहिलं महायुद्ध संपता संपता रशियामध्ये साम्यवादी क्रांती होऊन सोव्हिएत संघ सुद्धा निर्माण झालेला होता आणि जो सोव्हिएत संघ त्याची विकासाच्या दिशेने प्रचंड घोडदौड त्या काळामध्ये सुरू होती आणि त्याच काळामध्ये इटलीमध्ये मुसोलिनीने स्वतःची सत्ता पूर्णपणे प्रस्थापित केली होती आणि जर्मनीमध्ये हिटलरचा उदय होऊ लागलेला होता. चीनमधली राजेशाही जाऊन चीनमध्ये एका गणराज्याची स्थापना झालेली होती आणि त्या गणराज्यामध्ये प्रचंड अराजकता माजलेली होती आणि त्याच काळामध्ये जपानने स्वतःचा एक आशियातली शक्ती म्हणून स्वतःला प्रस्थापित केलेलं होतं आणि युरोपीय शक्तींप्रमाणे जपान हा एक साम्राज्यवादी देश म्हणून वागू लागलेला होता. आणि या सर्व परिस्थितीमध्ये आपण जगाकडे कसं बघावं, जगाच्या इतिहासाकडे आणि जगाच्या प्रवासाकडे कसं बघावं, याचं कुतूहल आणि याची जिज्ञासा नेहरूंमध्ये प्रचंड होती आणि त्यातनं त्यांना ही प्रेरणा मिळाली, की त्यांनी या जगाचा शोध घेतला. दुसरी प्रेरणा त्यांची ही होती, की जे त्यांनी त्यांच्या ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये सुद्धा नोंदवून ठेवलेला आहे, की जगाचा जो इतिहास लिहिला गेला आहे, तो जगाचा इतिहास पाश्चिमात्य लेखकांनी, पाश्चिमात्य संशोधकांनी, इतिहासकारांनी लिहिला आणि त्या जगाच्या इतिहासामध्ये पूर्वेकडच्या देशांना, विशेषतः भारताला आणि चीनला, आणि भारत आणि चीन याच्या पलीकडे जे जग आहे त्यांना कुठलंही स्थान नव्हतं. आणि ही बाब नेहरूंना सारखी खटकायची, की ज्या सभ्यता, ज्या संस्कृती 5000 वर्षांपासून जुन्या आहेत, त्यांचं जागतिक राजकारणामध्ये, जगाच्या इतिहासामध्ये एवढं नगण्य स्थान कसं असू शकतं. ज्या सभ्यतांचा, संस्कृतींचा, लोकांचा हा जगातल्या बऱ्याच देशांसोबत 5000 पेक्षा जास्त वर्षांपासून व्यापार सुरू होता, त्यांचं जागतिक स्थान इतकं नगण्य कसं असू शकतं. आणि म्हणून भारतीयांनीच जगाचा इतिहास लिहिला तर तो कसा असेल
हे सुद्धा नेहरूंना जगाला दाखवून द्यायचं होतं की पाश्चिमात्यांनी लिहिलं त्यामध्ये भारताचं स्थान नगण्य होतं, पण एक भारतीय ज्यावेळेस जगाचा इतिहास लिहिल त्यामध्ये पाश्चिमात्यांचं स्थान, इतर प्रदेशांचं स्थान, इतर साम्राज्यांचं स्थान काय असेल हे सुद्धा नेहरूंना दाखवून द्यायचं होतं. आणि ते त्यांनी अत्यंत बुद्धिप्रामाण्यवादाप्रमाणे ज्याचं जेवढं स्थान होतं, ज्याची जेवढी कामगिरी होती, ज्याची जेवढी शक्तीस्थळं होती, ती प्रत्येकाची दाखवत त्यांनी जगाचा इतिहास कसा उलगडला हे दाखवून दिलं. आणि तिसरी प्रेरणा त्यांची होती, ती तिसरी प्रेरणा ही होती की तुरुंगात असताना त्यांची कन्या इंदिरा ही घरी होती. 12-13 वर्षांची इंदिराची आई कमला, तिचं आजारपण त्या काळामध्ये सुरू झालेलं होतं. आणि इंदिराचे वडील आजोबा मोतीलाल नेहरू हे सुद्धा, यांचं आजारपण सुद्धा त्या काळामध्ये सुरू झालेलं होतं. आणि अशा या काळामध्ये की इंदिरेकडे बघायला तिची आई पण नाही, तिचे आजोबा पण नाही, आणि या काळामध्ये इंदिरेला नेमकं शिक्षण कसं मिळतं आहे, इंदिरेवरती संस्कार कसे होत आहेत, याची काळजी जवाहरलाल नेहरूंना सारखी सतावत होती. आणि त्यातनं त्यांनी इंदिरा गांधींना तुरुंगातनं पत्र लिहिण्यास सुरुवात केली. आणि त्यांनी 3 ते 4 वर्ष तुरुंगातून सतत जी पत्र लिहिली ती पत्र म्हणजे ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. 3 वर्षांच्या कालावधीमध्ये 160हून अधिक पत्र जवाहरलाल नेहरूंनी इंदिरा गांधींना लिहिली. आणि तिथे मानवाची उत्क्रांती कशी झाली इथपासून सुरुवात करत 1933 मध्ये हिटलर कसा जर्मनीमध्ये प्रस्थापित झाला आहे इथपर्यंतचा इतिहास त्यांनी 12-13 वर्षांच्या इंदिरेला उलगडवून दाखवला. हे साधं काम नव्हतं. एकतर 12-13 वर्षांच्या मुलीला हा सर्व जगाचा इतिहास समजावा याची काळजी त्यांना घ्यायची होती, ती काळजी ते घेत होती. त्याचप्रमाणे त्यांना याची सुद्धा जाणीव होती की ते भारतीय राष्ट्रीय चळवळीतील एक महत्त्वाचे नेते आहेत आणि ते जे लिहित आहेत त्याचा भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनावर परिणाम होणार आहे आणि भारताकडे जग कसं बघतं तो दृष्टिकोन सुद्धा त्यांच्या लिखाणामधून कुठे ना कुठे विकसित होत जाणार आहे. आणि ती काळजी सुद्धा त्यांना त्यांच्या लिखाणामध्ये घ्यायची होती, जे आपल्याला पदोपदी जाणवतं. आणि तुरुंगात असताना त्यांच्याकडे जी सामग्री होती ती सामग्री मर्यादित होती. पुस्तकं त्यांना मिळायची, मात्र त्यांना जे पुस्तक वाचायला हवं आहे ते पुस्तक मिळेलच याची खात्री नसायची. मुख्यतः नैनीतला तुरुंग आणि बरेलीतला तुरुंग इथे असताना त्यांनी ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीची पत्र इंदिरेला पाठवली होती. आणि त्यावेळेस त्यांच्याकडे जे जे साहित्य उपलब्ध होतं त्याचं वाचन करून ते लिहायचे. मात्र जे साहित्य उपलब्ध होतं ते इतकं मर्यादित होतं की त्यांनी त्यांच्या शिक्षणामध्ये किंवा आधीच्या जीवनामध्ये जे वाचन केलं होतं त्या वाचनाचा आधार घेत त्यांनी मुख्यतः ही पत्र लिहिली. आणि त्यातले अगदी मायन्यूट डिटेल्स, अगदी छोट्या छोट्या गोष्टी इतिहासातल्या सुद्धा त्यांनी त्या पत्रामध्ये नोंदवून ठेवलेल्या आहेत. आणि त्यातनं दिसतं की जवाहरलाल नेहरूंचं वाचन सुद्धा किती प्रचंड होतं. एका पत्रामध्ये ते लिहितात की 1920-21 मध्ये म्हणजे अगदी तरुण जवाहरलाल ज्यावेळेस स्वातंत्र्य चळवळीत आले होते त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस त्यांनी तुरुंगवास भोगला, तो तुरुंगवास भोगत असताना त्यांनी एका इंग्रज इतिहासकाराचं रोमन इतिहासावरचं पुस्तक त्यांनी वाचायला घेतलं होतं. आणि ते पुस्तक त्यांना अत्यंत आवडलेलं होतं. आणि 10 वर्ष आधी वाचलेल्या पुस्तकाचे दाखले ते 10 वर्षानंतर इंदिराला लिहिलेल्या पत्रांमध्ये ते देत होते. आणि त्यात ते असंही लिहितात की ते पुस्तक मी पूर्ण वाचू शकलो नाही कारण ते पुस्तक संपत आलं तशी माझी तुरुंगातनं सुटका झाली आणि त्याच्यानंतर परत मला लवकर ते पुस्तक मिळालं नाही. आणि त्यात त्यांना रोमन इतिहासाबद्दल त्यांनी जे जे वाचन केलेलं होतं त्यातला बराचसा भाग त्यांनी त्यांच्या पत्रांमध्ये उद्धृत केलेला आहे. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री वाचताना ज्या गोष्टी ठळकपणे जाणवतात त्यातली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे आणि अत्यंत कौतुकास्पद गोष्टी अशी आहे की वयाच्या 40व्या वर्षापर्यंत जवाहरलाल नेहरूंनी अख्खा भारत पादाक्रांत केला होता. आणि जगातल्या सुद्धा बहुतेक शहरांना, बहुतेक देशांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. आणि त्या शहरांचं, त्या देशांचं, त्या प्रदेशांचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे केवळ आजच्या काळातलं नाही, केवळ 100 वर्ष आधीचं नाही, तर 1000 वर्ष आधी, 2000 वर्ष आधी, 3000 वर्ष आधी तिथे काय काय घटना घडलेल्या होत्या त्या त्यांनी त्या शहरामध्ये जाऊन नोंदवलेल्या होत्या. आणि तुरुंगात जाण्याच्या काही वर्ष आधीच ते इंदिरा गांधीला घेऊन ते ज्यावेळेस युरोपमध्ये गेले होते त्यावेळेस त्यांनी इंदिरेला सुद्धा अशा बऱ्याच जागा दाखवल्यात ज्यांचं प्रचंड ऐतिहासिक महत्त्व होतं. आणि त्याचा उल्लेख सुद्धा ते त्यांच्या पत्रांमध्ये करतात. त्यांनी
ऐतिहासिक वास्तू ज्या नजरेतनं बघितल्या ते सुद्धा आपल्याला ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये पदोपदी आपल्याला जाणवतं. एका ठिकाणी ते लिहितात की बाबरानंतर मुघलांचं शासन शेरशहाने मुघलांना पदच्युत केलं आणि बाबरचा जो मुलगा होता हुमायूं त्याला दिल्ली सोडून पळून जावं लागलं आणि त्याच्या जागी दिल्लीचा जो सुलतान झाला होता शेरशहा, तो बिहारमधनं आलेला होता आणि त्याने दिल्लीची गादी अत्यंत उत्तम प्रकारे सांभाळली आणि 5 वर्ष त्यांनी दिल्लीवर शासन केलं. मात्र त्याचं अकाली निधन झालं. त्याचं अकाली निधन जर नसतं झालं तर कदाचित हुमायूं परत येऊ नसता शकला आणि त्यानंतर अकबर सुद्धा भारतामध्ये आला नसता. मात्र शेरशहाचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर ते म्हणतात की शेरशहाची जी कबर आहे ती बिहारमधल्या सासाराममध्ये आहे आणि ती कबर बघितलीच की कळतं की काळ्या रंगाची ती कबर दर्शवते की शेरशाह हा एक लोहादी पुरुष होता. आणि शेरशाह नंतर दिल्लीचा जो बादशाह झाला हुमायूं, त्या हुमायूंची कबर दिल्लीमध्येच आहे आणि तो हुमायूंचा जो मकबरा आहे त्याचं वर्णन करताना ते म्हणतात की अत्यंत सुंदर कलात्मक अशी ती ऐतिहासिक वास्तू आहे आणि त्यातनं आपल्याला शेरशहाचं व्यक्तिमत्व कसं होतं, ते एक पोलादी व्यक्तिमत्व होतं आणि हुमायूंचं व्यक्तिमत्व कसं होतं, तो कलेची आराधना करणारा राजा होता, ते आपल्याला त्यांच्या दोघांच्याही कबरीमधून दिसतं. हा त्यांचा ऐतिहासिक वास्तूकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये आपल्याला पदोपदी जाणवतो, प्रत्येक ठिकाणी जाणवतो. ज्या पद्धतीने ते बेबिलॉनचं वर्णन करतात, ज्या पद्धतीने ते ग्रीकचं वर्णन करतात, ज्या पद्धतीने ते रोमन साम्राज्यातल्या ऐतिहासिक वास्तूंचं वर्णन करतात, ज्या पद्धतीने ते चीनच्या भिंतीचं वर्णन करतात, तर त्यांचा प्रत्येक ऐतिहासिक वास्तूकडे बघण्याचा त्यांचा एक दृष्टिकोन होता आणि त्यांच्या मते इतिहास लिहिताना या ऐतिहासिक वास्तू या सर्वात मोठं प्रमाण आहेत की इतिहास कशा पद्धतीने घडला असेल. ते एकमात्र प्रमाण नाही, मात्र ते अत्यंत महत्त्वाचं प्रमाण आहे आणि त्यामुळे अशा ऐतिहासिक वस्तूंवरती काय कोरलेलं आहे, अशा ऐतिहासिक वस्तूंवरती कोणती विधानं केलेली आहेत, तिथे कोणती भाषा वापरण्यात आलेली आहे, तिथनं कोणती कला आपल्याला दिसते, हे सर्व ते त्यांच्या पुस्तकामधून दाखवतात की ग्रीक ज्या वास्तू होत्या तिथे कशा प्रकारच्या कला दिसायच्या आणि त्यानंतर मग रोमन साम्राज्यामध्ये कशा प्रकारच्या कला दिसायच्या आणि ज्यावेळेस अरब साम्राज्य प्रस्थापित झालं त्यावेळेस इराकमध्ये, बेबिलॉनमध्ये, सिरियामध्ये कशा प्रकारच्या कला आपल्याला दिसल्यात आणि त्या तिथल्या वास्तूंमधून कशा संपूर्ण जगाला दिसल्यात, हे नेहरूंनी अगदी स्पष्टपणे त्यांच्या पुस्तकामध्ये मांडून दाखवलेलं आहे. त्याचबरोबर नेहरू ज्या बाबी त्यांना माहिती नाहीत त्या सुद्धा अगदी स्पष्टपणे मांडतात. ते म्हणतात की आफ्रिकेमध्ये काय घडलं काही ठाऊकच नाही आणि त्यामुळे या अख्ख्या 1000 पेक्षा मोठ्या पुस्तकामध्ये आफ्रिकेचा जो उल्लेख आहे तो अनेक ठिकाणी येतो, मात्र तो उत्तर आफ्रिकेचा तेवढा येतो, इजिप्तचा. आणि ते म्हणतात की पण इजिप्तचा विचार करताना आपण तो आफ्रिकेतला देश म्हणून विचार करू शकत नाही, तर तो कधी ग्रीक साम्राज्याचा कधी रोमन साम्राज्याचा भाग होता, महत्वाचा भाग होता आणि त्या दृष्टीने आपण त्याचा विचार केला पाहिजे. मात्र इजिप्तच्या खालती अख्खा जो आफ्रिका खंड आहे त्याबद्दल ते म्हणतात की आपल्याला त्याबाबतची फारशी काही माहितीच नाही आणि तेच ते म्हणतात की लॅटिन अमेरिकेबद्दल सुद्धा आपल्याला फार माहिती नाही. लॅटिन अमेरिकेमध्ये जी माया सभ्यता होती, संस्कृती होती, त्याबद्दल ते थोडं बहुत लिहितात, जेवढी माहिती आहे तेवढं लिहितात, मात्र जेवढं माहीत आहे तेवढंच लिहितात आणि त्यापेक्षा जास्त ते लिहित नाही. मात्र त्याचबरोबर आज ज्याला आपण आशियान देश म्हणतो, दक्षिण पूर्व आशियातले जे देश आहेत, जे 10 देश आहेत, त्या 10 देशांचा अगदी विस्तृत इतिहास ते लिहितात आणि त्या 10 देशांचा विस्तृत इतिहास लिहिताना ते अगदी असं दाखवून देतात की त्या 10 देशांवरती दक्षिण भारतातल्या राजांनी कशा पद्धतीने तिथे स्वतःच्या वसाहती स्थापन केल्यात आणि त्या वसाहतींच्या माध्यमातून भारतीय संस्कृती ही आशियान देशांमध्ये, दक्षिण पूर्व आशियामध्ये पसरली आणि कित्येक शतके ती संस्कृती त्या देशांमध्ये होती आणि अनेक साम्राज्य त्या संस्कृतींनी दक्षिण पूर्व आशियामध्ये तयार केलेली आहेत. नेहरूंना ज्या गोष्टीचा शोध घ्यायचा होता जगाच्या इतिहासामध्ये, त्यातली एक अत्यंत महत्त्वाची बाब ही होती की जगामध्ये अनेक संस्कृती आल्यात, अनेक साम्राज्य आलीत आणि ती साम्राज्य उद्ध्वस्त झालीत, संस्कृती सभ्यता संपल्यात. मात्र भारत आणि चीन या 2 संस्कृती अशा आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला निरंतरता आठवते, ज्यांच्यामध्ये आपल्याला कंटिन्युइटी आठवते, ज्यांच्यामध्ये खूप मोठा ब्रेक झालेला आहे.
असं आपल्याला दिसत नाही. राजे बदललेत, राजवटी बदलल्यात, साम्राज्य बदललीत, साम्राज्य उद्ध्वस्त झालीत, मात्र ज्या संस्कृतींचा विकास भारत आणि चीन या दोन देशांमध्ये, या दोन भूप्रदेशांमध्ये झाला, त्यामध्ये एक फार मोठी निरंतरता नेहरूंना दिसते. आणि ते म्हणतात की ग्रीक संस्कृती खूप महान होती, खूप मोठी होती, मात्र ती जेव्हा संपली ती संपली, ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. रोमन साम्राज्य फार मोठं होतं आणि ते अत्यंत वैभवशाली साम्राज्य होतं, मात्र ते ज्यावेळेस संपलं त्यावेळेस ते पूर्ण संपुष्टात आलं आणि अख्खा युरोप, ज्याला डार्क एजेस म्हणतात, त्या डार्क एजेसमध्ये, त्या अगदी काळवंडलेल्या काळामध्ये अख्खा युरोप हा लोटला गेला. अरब साम्राज्य, मोहम्मद प्रॉफिट यांच्यानंतर अरब साम्राज्य सुद्धा अत्यंत सामर्थ्यशाली आणि वैभवशाली झालेलं होतं, मात्र ते सुद्धा संपलं. आणि हा जो ब्रेक येतो तो तो त्यांना भारत आणि चीन या दोन देशांच्या बाबतीमध्ये त्यांना तो दिसत नाही. आणि तो भारत आणि चीन या दोन देशांच्या बाबतीमध्ये का नाही याचा शोध ते सारखं घ्यायचा प्रयत्न करतात. त्यांच्या मांडणीमधनं एक गोष्ट वारंवार दिसते की साम्राज्य कशी तयार झाली आणि साम्राज्य कशी धुळीला मिळाली याचं विश्लेषण ते करण्याचा प्रयत्न करतात. आणि प्रत्येक ठिकाणी ते दाखवून देतात की ज्यावेळेस साम्राज्य तयार होतं त्यावेळेस साम्राज्य तयार झाल्यानंतर जी राजवट असते, जी 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 मंडळी, जी लोक सत्तास्थानी असतात, ती भ्रष्ट व्हायला सुरुवात होते. आणि त्यांची भ्रष्ट व्हायला जी सुरुवात होते ती अगदी 50, 60, 70 वर्षांमध्येच होते, त्यामध्ये फार कालावधी जात नाही. मात्र सुरुवातीला साम्राज्य स्थापन झालेलं असल्यामुळे पुढचे 200, 250, 300, 400 वर्ष सुद्धा ते साम्राज्य सुरू राहतं. मात्र केवळ त्या साम्राज्याचं जे वैभव असतं ते बाहेरनं दिसण्यासारखं असतं, आतमधून ते साम्राज्य स्वतःलाच पोखरत असतं. हे ते प्रत्येक साम्राज्याच्या बाबतीमध्ये ते दाखवून देतात की रोमन साम्राज्याच्या बाबतीमध्ये हे घडलेलं, ग्रीक साम्राज्य म्हणण्यापेक्षा नेपोलियनने, अलेक्झांडरने जे साम्राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, अलेक्झांडर नंतर सुद्धा ते घडलं. आणि जे अरब साम्राज्य प्रस्थापित झालं त्यावेळेस सुद्धा हाच प्रकार घडला की त्यावेळेसच्या राजांनी, त्यावेळेसच्या राज्याची सूत्र ज्यांच्या हातात होती, ज्याला ते पॉम्प अँड शो म्हणतात, की केवळ दिखावा करायचा, छोट्या छोट्या गोष्टीचा सुद्धा प्रचंड समारंभ करायचा आणि त्यातनं स्वतःचं वैभव जगाला दाखवून देण्याचा प्रयत्न करायचा, पण प्रत्यक्षामध्ये त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सांस्कृतिक किंवा भौतिक वाढ त्या साम्राज्यामध्ये होत नसते. आणि त्यामुळे मग शेवटी जाऊन साम्राज्य आतमधूनच पोखरली जातात आणि ती साम्राज्य कोसळून पडतात. मात्र नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा केवळ साम्राज्यांचा उदय आणि अस्त एवढा नव्हता, तर ते धर्मांची स्थापना कशी झाली, धर्मांचा प्रभाव कसा वाढला, धर्मभ्रष्ट कशी झालीत, याची सुद्धा नेहरू व्यवस्थितपणे ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये मांडणी करतात. की ख्रिस्तांच्या पूर्वी जगामध्ये कोणते धर्म होते, युरोपमध्ये कोणते धर्म होते, रोमन लोक कोणते धर्म मानायचे, ग्रीक लोक कोणते धर्म मानायचे, ख्रिस्त आल्यानंतर युरोपमध्ये कशा प्रकारचे बदल घडलेत, ख्रिश्चॅनिटीचा प्रसार कसा झाला, या सर्व बाबी नेहरूंच्या लिखाणामधून आपल्याला दिसतात. आणि ख्रिस्तांच्या पूर्वी भारतामध्ये बुद्ध कसे आलेत, बुद्धांनी धर्माची स्थापना कशी केली, बुद्ध लोकप्रिय कसे झाले, बुद्धांची स्वीकार्यता कशी वाढली, यामध्ये ते बुद्ध आणि येशू ख्रिस्त या दोघांची सुद्धा तुलना करतात. आणि ते म्हणतात की येशू ख्रिस्त आणि बौद्ध हे दोघंही त्यांच्या काळातले क्रांतिकारक होते. दोघांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या काळामधल्या प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध त्यांनी क्रांती करण्याचा प्रयत्न केला होता, जो मोहम्मद प्रॉफिट यांनी सुद्धा केला असं सुद्धा नेहरू म्हणतात. मात्र त्यांच्यानंतर त्यांनी प्रस्थापित केलेला धर्म हा त्याला डॉगमॅटिक स्वरूप आलं, तो पोथीवादी झाला. आणि तो पोथीवादी झाल्यामुळे मग त्या धर्मांचा ऱ्हास सुद्धा सुरू झाला, किंवा त्या धर्मांची तो धर्म स्वीकारणारी लोक जरी वाढली असली तरी त्या धर्मामधनं नवं कोणतंही तत्वज्ञान पुढे आलं नाही. जे त्यांच्या संस्थापकांनी सांगून ठेवलं तेवढंच तत्वज्ञान त्यातनं पुढे आलं, नवं तत्वज्ञान कोणत्याही प्रकारे या धर्मांमधून पुढे आलं नाही. मात्र नेहरू हे सुद्धा म्हणतात की साम्राज्य प्रस्थापित होणे, साम्राज्य धुळीला मिळणे आणि नव्या धर्मांचा उदय होणे आणि नव्या धर्मांचा प्रभाव वाढणे यांचा सुद्धा एकमेकांशी खूप घनिष्ठ संबंध आहे. इस्लामचा प्रसार कसा झाला हे सांगताना नेहरू इतकी वास्तववादी मांडणी करतात की नेहरू म्हणतात की
इस्लामचा ज्यावेळेस प्रसार व्हायला लागला त्यावेळेस तो प्रसार सर्वात आधी अरब लोकांनी केला. मात्र अरब हे भारताच्या सीमेवरती येऊन थांबलेत. ते फक्त सिंध प्रांतापर्यंत आलेत. सिंध प्रांताच्या पुढे अरब कुठेच आले नाहीत. त्यानंतर जे मुस्लिम भारतामध्ये आले ते अरब नव्हतेच. ते अफगाण होते. ते मध्य आशियातले नव्याने इस्लामिक झालेल्या टोळ्या होत्या, इस्लामिक झालेली लोक होती आणि त्या सगळ्या टोळ्या आणि ती सगळी लोक भारतामध्ये आली. मेहमूद गझनी कसा भारतामध्ये आला आणि मेहमूद गझनीने कसला उच्छाद मांडला याचं वर्णन सुद्धा नेहरू करतात. आणि ते वर्णन करताना ते म्हणतात की ज्यावेळेस मेहमूद गझनी सोमनाथच्या देवळामध्ये पोहोचणार होता त्यावेळेस प्रचंड संख्येने लोक सोमनाथच्या देवळामध्ये उपस्थित होते आणि ते सोमनाथच्या देवळातल्या देवाला प्रार्थना करत होते की काहीतरी कर आणि या मेहमूद गझनीला थांबव. आणि ज्यावेळेस मेहमूद गझनी सोमनाथच्या मंदिराजवळ पोहोचला त्यावेळेस त्या मंदिर आणि त्या परिसरामध्ये किमान 50,000 लोक उपस्थित होते असं नेहरू म्हणतात. आता हेच 50,000 लोक तिथे देवळामध्ये पूजा अर्चा करण्याऐवजी जर मेहमूद गझनीचा सामना करण्याची तयारी जर करत असते, त्याच्याशी युद्ध करण्याची जर तयारी करत असते तर कदाचित सोमनाथचं मंदिर उद्ध्वस्त सुद्धा झालं नसतं. आणि यामध्येच पुढे ते हे सुद्धा म्हणतात की इस्लामिक शासकांनी आणि जे अफगाण आले, जे मध्य आशियातले लोक आलेत, त्यांनी भारतामध्ये येऊन मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरं उद्ध्वस्त केली ते खरं आहे. मात्र मंदिरं उद्ध्वस्त करण्यामागचं एक मोठं कारण हे होतं की भारतामधली जी समाज व्यवस्था होती ती समाज व्यवस्था ही मंदिराभोवती केंद्रित झालेली होती. समाजाची संपत्ती मंदिरामध्ये असायची. समाजाची सर्व लोक प्रत्येक वेळेस मंदिरामध्ये एकत्र व्हायची. आणि विशेषतः जर आक्रमण होणार असेल गावावरती, शहरावरती, तर मंदिराचा उपयोग हा बरेचदा किल्ल्यासारखा सुद्धा केला जायचा. आणि त्यामुळे कोणालाही तो प्रदेश जर जिंकायचा असेल, ते गाव जर जिंकायचं असेल, ते शहर जर जिंकायचं असेल, तर जोपर्यंत तुम्ही मंदिराचा बिमोड करणार नाही तोपर्यंत तुम्ही ते करू नाही शकणार. आणि त्यामुळे या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये मंदिरांचा विध्वंस झाला याची नोंद सुद्धा नेहरू करून ठेवतात. वस्तुनिष्ठता हे नेहरूंच्या लिखाणाचं एक वैशिष्ट्य आहे. ते त्यांना जे सत्य वाटतं आणि सत्य दिसतं ते मांडतात. त्यापासून ते कुठेही दूर जात नाहीत आणि त्यामध्ये ते त्यांचा राजकीय संकोच सुद्धा बाळगत नाहीत. अलेक्झांडरच्या बाबतीमध्ये लिहिताना नेहरू म्हणतात की अलेक्झांडरला द ग्रेट म्हटलं जातं, पण मला कळत नाही अलेक्झांडरला ग्रेट कशासाठी म्हणतात. त्याला फक्त स्वतःचं साम्राज्य स्थापन करायचं होतं, जे सुद्धा तो स्थापन करू शकला नाही. वयाच्या 33व्या वर्षीच त्याचं निधन झालं आणि त्याच्यानंतर त्याच्या साम्राज्याची वाट लागली, त्याच्या साम्राज्याचे तुकडे पडलेत. आणि त्यामुळे अलेक्झांडरनी खरोखर असा काय ग्रेटनेस केलेला आहे हे कुठेच सिद्ध होत नाही आणि त्यामुळे मला अलेक्झांडर ग्रेट वाटत नाही हे सुद्धा नेहरू ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये लिहून ठेवतात. मात्र अलेक्झांडरचं साम्राज्य विसर्जित झाल्यानंतर अलेक्झांडरचे जे जनरल्स होते त्या जनरल्सनी अलेक्झांडरचं साम्राज्य आपापसामध्ये वाटून घेतल्यानंतर त्यांच्या अधिकारामध्ये असलेल्या प्रदेशामध्ये कशा प्रकारे वेगळ्या संस्कृतीचा विकास झाला. म्हणजे त्याचा एक जनरल होता ज्याने इजिप्तमधल्या अलेक्झांड्रिया शहराचा ताबा घेतला. अलेक्झांड्रिया हे नाव सुद्धा अलेक्झांडरवरून पडलेलं, कारण अलेक्झांडरने ते शहर काबीज करून त्याला स्वतःचं नाव दिलं होतं आणि त्यानंतर तिथे त्याने स्वतःचं साम्राज्य प्रस्थापित केलं. मात्र ते पूर्णपणे ग्रीक साम्राज्य नव्हतं, तर ग्रीक संस्कृती, इजिप्तमधली संस्कृती, रोमन संस्कृती या सर्वांचा मिलाफ तिथे आपल्याला बघायला मिळतो. आणि ते जे साम्राज्य होतं ते इजिप्तमधल्या अलेक्झांड्रियापासून ते काबूल, पेशावर, भारतातल्या सिंध प्रांतापर्यंत पसरलेलं होतं याची नोंद नेहरू घेतात. आणि ते म्हणतात की चंद्रगुप्त मौर्याने सेक्लुअस नावाचा जो जनरल होता, जो नंतर राजा झाला, त्याच्याशी युद्ध केलं, त्याचा पराभव केला आणि त्याचा पराभव केल्यानंतर चंद्रगुप्त मौर्याने काबूल, पेशावर ही शहरं स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली आणि मौर्यन साम्राज्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार झाला. अशा प्रत्येक बारीक सारीक नोंदी त्यांनी ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये करून ठेवलेल्या आहेत. युरोपमध्ये कशा पद्धतीने ख्रिश्चॅनिटीचा प्रसार झाल्यानंतर तिथे कशा पद्धतीने राजा हा धर्माला अंकित झाला हे सुद्धा ते दाखवून देतात. की पोप हा राजापेक्षा वरचढ झाला आणि राजाला स्वतःचं पद ग्रहण करण्याकरिता पोपचा आशीर्वाद असणं, पोपची मान्यता असणं हे आवश्यक होतं.
मात्र इस्लाम ज्यावेळेस आला त्यावेळेस इस्लाममध्ये धर्म आणि राज्यकर्ता यामध्ये फरक करण्यात आला नाही आणि खलिफा जो होता तो धर्माचा सुद्धा प्रमुख होता मोहम्मदानंतर आणि तो राजवटीचा किंवा राज्याचा सुद्धा प्रमुख होता, हे सुद्धा ते दाखवून देतात. मात्र कशाही प्रकारची व्यवस्था असली तरी शेवटी ती व्यवस्था बदलते, ती व्यवस्था धुळीस मिळते आणि त्यामागचं सर्वात मोठं कारण नेहरू हे वारंवार दाखवून देतात. ते म्हणतात की प्रत्येक साम्राज्य ज्यावेळेस ते त्याच्या सर्वोच्च स्थानाला पोहोचतं त्यावेळेस आपल्याला केवळ त्याचा कळस दिसतो, त्याचा चकाकणारा कळस दिसतो, मात्र त्याच्या पायाशी असलेले गुलाम आपल्याला दिसत नाहीत. आणि अशा हजारो लाखो गुलामांच्या मेहनतीवरती, त्यांच्या श्रमावरती, त्यांनी दिलेल्या जीवावरती प्रत्येक साम्राज्य आणि प्रत्येक साम्राज्याचं वैभव हे उभं राहिलेलं आहे. मग ते रोमन साम्राज्य असो, चीनी साम्राज्य असो, भारतातली साम्राज्य असो की अरब साम्राज्य असो. आणि इथे त्यांना इतिहासामध्ये शोध घेताना त्यांना कळतं की का युरोपमधला, ज्याला आपण रेनेसॉचा पिरियड म्हणतो, तो का महत्वाचा आहे. की 15व्या-16व्या शतकामध्ये युरोपमध्ये ज्या प्रकारचं जनजागरण झालं, युरोपमध्ये ज्या प्रकारचे बदल घडायला लागलेत, ते बदल हे मागच्या 3-4-5 हजार वर्षांपासून ज्या प्रकारे मानवी संस्कृतीचा, मानवाचा विकास होत होता त्याला कुठेतरी छेद देणारे होते आणि नवे विचार आणणारे होते. आणि त्यामुळे त्यांना त्याचं प्रचंड आकर्षण वाटतं, त्यांना त्याचं प्रचंड कुतूहल वाटतं आणि युरोपमध्ये झालेल्या बदलांची नोंद सुद्धा ते अगदी विस्ताराने ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये घेतात. की कशा पद्धतीने रोमन साम्राज्याची 2 रोमन साम्राज्य झालीत, त्यानंतर संपूर्ण रोमन साम्राज्यच विस्कळीत झालं आणि मग नवे विचार युरोपमध्ये वाहू लागलेत आणि नव्या विचारांनी संपूर्ण युरोप बदलायला लागला. तोपर्यंत नेहरू म्हणतात की जोपर्यंत युरोपमध्ये नवजागरण सुरू झालेलं नव्हतं तोपर्यंत भारत आणि चीन हे जगामध्ये अत्यंत आघाडीच्या स्थानावरती होते. ते वैभवशाली होते, समृद्ध होते, जगातल्या प्रत्येक भागासोबत त्यांचा व्यापार होता आणि एकूण उत्पादनाचा जर आपण विचार केला तर या सर्व बाबतीमध्ये भारत आणि चीन हे युरोपपेक्षा खूप पुढे होते. अगदी रोमन साम्राज्याचा जरी विचार केला तरी त्याच्या तुलनेत सुद्धा भारतातली संस्कृती आणि भारतातली सभ्यता ही खूप पुढे होती, तशीच ती चीनमधली सुद्धा फार पुढे होती. मात्र मागच्या 200 वर्षांमध्ये 1930 मध्ये लिहिताना नेहरू म्हणतात की मागच्या 200 वर्षांमध्ये युरोपने भारत आणि चीनला मागे टाकलेलं आहे आणि भारत आणि चीन मागे का पडले याचं आकलन जोपर्यंत आपण नीट करणार नाही तोपर्यंत आपण युरोपची बरोबरी करू शकणार नाही. आणि याचं आकलन करताना ते म्हणतात की युरोपमधली व्यवस्था आधी कितीही वाईट असली तरी युरोपमधल्या व्यवस्थेमध्ये बदल घडण्याच्या संधी होत्या आणि त्या संधी याच्यामुळे याकरता होत्या की युरोपवरती अनेक आक्रमणं झालीत आणि मध्ये झालेल्या अनेक आक्रमणांमुळे, युरोपमध्ये झालेल्या अनेक युद्धांमुळे युरोपच्या समाजाची घडी ही पूर्णपणे कधीच बसू शकली नाही. ती नेहमी विस्कटलेलीच होती. केवळ होली रोमन साम्राज्याच्या काळामध्ये तिथे जमीनदारीचा, फ्युडलिझमचा विकास झाला आणि त्या काळामध्ये तिथे समाजाची घडी व्यवस्थित बसायला लागली. मात्र तिथे समाजाला असं जाणवलं की इथे शोषण खूप जास्त आहे आणि त्यातनं उद्रेक व्हायला लागलेत आणि ती संपूर्ण व्यवस्था हळूहळू बदलायला लागली. भारत आणि चीनच्या बाबतीमध्ये नेहरू म्हणतात की भारत आणि चीनच्या बाबतीमध्ये हे बदल नेमके घडले नाहीत, की इथली व्यवस्था स्थायी होती, स्थिर होती. मात्र या स्थायी आणि स्थिर व्यवस्थेमुळेच नवे बदल घडण्याची शक्यता सुद्धा अत्यंत कमी होती आणि त्यामुळे 16व्या, 17व्या, 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये जे बदल घडलेत ते बदल भारत आणि चीन या 2 मोठ्या संस्कृतींमध्ये, सभ्यतांमध्ये घडू शकले नाहीत. ज्याचा परिणाम असा झाला की युरोप हा या 2 देशांपेक्षा खूप पुढे निघून गेला आणि त्यानंतर मग आधुनिक जगाचा इतिहास जो म्हणतो आपण आणि आधुनिक आंतरराष्ट्रीय राजकारण जे म्हणतो ते आधुनिक राजकारण तिथनं पुढे सुरू झालं. नेहरूंची जी काळजी होती ती काळजी होती की जगाचं पुढे काय होणार आणि जगाचं पुढे काय होणार याचा शोध ते आधी काय झालेलं आहे या घटनाक्रमांमधून आणि त्या प्रक्रियांमधून सुद्धा घेण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत होते. तर ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ही वर्ल्ड हिस्ट्री असली
तरी त्याच्यामध्ये किमान 1/4 भाग हा भारताच्या इतिहासाला दिलेला आहे. डिस्कव्हरी ऑफ इंडियाचा जन्म हा ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमधून झालेला आहे, की डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये अधिक विस्ताराने तपशील दिलेला आहे, मात्र त्याची सुरुवात त्यांनी ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये केली. आणि त्यांना हेच दाखवून द्यायचं होतं की जगाच्या इतिहासामध्ये भारताचा इतिहास हा किमान 1/4 तरी आहे, 1/5 तरी आहे. कारण भारतामध्ये जी साम्राज्य झालीत, मौर्यन साम्राज्य असो, गुप्ता साम्राज्य असो, चालुक्य असो, राष्ट्रकूट असो, छोला साम्राज्य असो, ही केवळ भारतापुरतं मर्यादित नव्हती, तर त्यांचा जगाच्या विविध प्रदेशांसोबत व्यापार होता, त्यांचा जगाच्या विविध प्रदेशांवरती मोठा सांस्कृतिक प्रभाव होता. आणि दक्षिणेतल्या राजवटींनी तर स्वतःच्या वसाहती सुद्धा इतरत्र प्रस्थापित केलेल्या होत्या. आणि त्याच्यामुळे भारताच्या इतिहासाला वगळून जगाचा इतिहास लिहिल्याच जाऊ शकत नाही, हे त्यांनी ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये प्रत्येक त्यांनी ठाई त्यांनी हे तिथे दाखवून दिलेलं आहे. ज्यावेळेस ते इंदिरेला ही पत्र लिहित होते ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीची, त्यावेळेस त्यांच्या लिखाणातनं अगदी सहजपणे तुरुंगातल्या वातावरणाचं आणि तुरुंगामध्ये त्यांना मिळणाऱ्या एकूणच वागणुकीचं दर्शन सुद्धा त्याच्यातनं घडत होतं. असं एक समज यातनं तयार होऊ शकतो की त्यांना वाचनाला वेळ मिळत होता, त्यांना लिखाणाला वेळ मिळत होता, म्हणजे अगदी आरामदायी आयुष्य ते तुरुंगामध्ये घालवत होते. मात्र त्यांच्या पत्रांमध्ये कधी 2 वाक्यातून, कधी 4 वाक्यातून, कधी 6 वाक्यातून जे उल्लेख मिळतात त्यातनं कळतं की ते खडतर आयुष्य होतं. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर ते म्हणतात की मी बऱ्याच काळापासून काही लिहू शकलेलो नाही, कारण मी आधी ज्या तुरुंगात होतो त्या तुरुंगात माझ्या सेलच्या ज्या भिंती होत्या त्या त्यावेळेस मला खूप उंच वाटायच्या, पण आता मी जिथे आहे त्या इतक्या उंच आहेत की माझ्यासाठी सूर्योदय खूप उशिरा होतो आणि सूर्यास्त खूप लवकर होतो. आणि त्यामुळे वाचन आणि लिखाणासाठी मला आधी जेवढा वेळ मिळायचा आता त्याच्या निम्मा वेळ मला आता मिळतो. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीचं लिखाण केलेलं आहे. आणि मी जसं म्हटलं की त्यांनी भारताकरता किमान 1/4 जागा तरी ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये दिलेली आहे. आणि हे देताना त्यांनी भारताचं गतवैभव अत्यंत उत्तम पद्धतीने त्यांनी मांडलं, की भारतामध्ये कशा पद्धतीने स्टील तयार व्हायचं, त्या स्टीलपासनं तलवारी तयार व्हायच्या आणि त्या तलवारी अगदी रोमन साम्राज्यापर्यंत सुद्धा जायच्या. आणि भारतातली व्यापारी हे तलवारी तिथे घेऊन तिथे रोमन साम्राज्यातल्या लोकांना आणि वाटेतल्या अनेक साम्राज्यांना ते तिथे विकायचे. मसाल्यांचा व्यापार तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, वस्त्रांचा व्यापार आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर असा अनेक बाबींचा उल्लेख नेहरू त्यांच्या ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये करतात. मात्र हे करत असताना ते कुठेही असं म्हणत नाही की भारतामध्ये विमानाचा शोध लागला होता, भारतामध्ये रणगाडे तयार झाले होते, भारतानेच अणुबॉम्ब पहिल्यांदा तयार केला, अशा वल्गना ते कुठेही करत नाहीत. आणि तरी सुद्धा गत भारताचं वर्णन करताना ते जेवढ्या अभिमानाने लिखाण करतात त्यातनं दिसतं की आपल्याला आपल्या देशाचा अभिमान बाळगायचा असेल तर ज्या गोष्टी घडलेल्याच नाही त्याची कल्पना करून त्याचा अभिमान बाळगायची अजिबात गरज नाही. आणि या गोष्टी ते इंदिरेला सांगत असायचे. ते म्हणायचे की आजकाल ते असं लिहितात की आजकाल मला दिसतं की बरेच लोक प्रत्येक बाबतीमध्ये भूतकाळात जायचा प्रयत्न करतात, की भूतकाळात आपल्याकडे हे होतं, भूतकाळात आपल्याकडे ते होतं. पण मग आपल्याकडे हे होतं आणि ते होतं तर मग आपण आज अशा दयनीय अवस्थेमध्ये का पोहोचलेलो आहोत ह्याचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही, हे सुद्धा ते लिहितात. आणि इथे परत एकदा त्यांची वस्तुनिष्ठता आणि बुद्धिप्रामाण्यवाद दिसून येतो. नेहरूंवरती 2 सम्राटांचा फार मोठा प्रभाव दिसतो, अशोक आणि अकबर. अशोकाबाबत ते म्हणतात की अशोकाकडे संधी होती की दक्षिण भारताचा अगदी एक छोटा भाग जो मौर्यन साम्राज्यात आला नव्हता तो आणण्याची संधी अशोकाकडे होती. मात्र कलंगाच्या युद्धानंतर अशोकाने खरोखर युद्ध जे सोडलं ते सोडलं आणि शांतीचा पुरस्कार केला. आणि अशोकाच्या काळामध्ये केवळ शांतीचा पुरस्कार करत आणि तत्वज्ञानाचा प्रसार करत अख्खा भारत आणि मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वेकडचं जग हे बुद्धिस्ट झालं. शांततेने धर्माचा प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये दुसरीकडे कुठेही झालेला नाही जो सम्राट अशोकाच्या काळामध्ये झालेला आहे. आणि अकबराच्या बाबतीत ते म्हणतात, अकबरावरती ते अशोका एवढंच प्रेम करतात, मात्र अकबराच्या बाबतीत त्यांचा राग सुद्धा दिसून येतो. अकबरावरती प्रेम करण्याचं त्यांचं मोठं कारण हे होतं की ते म्हणतात की तो निरक्षर होता, अनपढ होता, मात्र ज्ञानी होता.
आणि अकबर हा सर्व धर्मातल्या पंडितांना एकत्र घेऊन बसायचा, त्यांच्याकडनं त्यांचे धर्म समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, त्यांना तो प्रश्न विचारायचा आणि स्वतःची भूमिका तो स्पष्ट करायचा नाही. जे विशेषतः जे इस्लामिक क्लेरिक होते, इस्लामिक धर्मगुरू होते, ज्यांना ते फारसं आवडायचं नाही. नेहरू असंही म्हणतात की अकबराच्या दरबारामध्ये पोर्तुगीज मिशनरी होते आणि पोर्तुगीज मिशनरींनी अकबराला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी त्यांना कन्व्हिन्स करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र अकबराने तेही केलं नाही आणि अकबराने स्वतःचा दीन-ए इलाही नावाचा धर्म स्थापन केला. आणि नेहरू म्हणतात की अकबराने केलेला भारतीय राष्ट्रीयत्व तयार करण्याचा हा भारतातला पहिला प्रयोग होता, की वेगवेगळ्या समाजांना, वेगवेगळ्या धर्मांना एकत्र घेत त्यातनं भारतीयत्व कसं तयार करता येऊ शकतं हे दाखवण्याचा प्रयत्न अकबराने त्याच्या जीवनकाळामध्ये केलेला होता. आणि त्याच्यामुळेच मुघल साम्राज्य हे भारतामध्ये एवढं टिकू शकलं आणि पसरू शकलं. ते अकबराशिवाय टिकू शकलं नसतं आणि अकबराशिवाय ते पसरू सुद्धा शकलं नसतं. आजपासून 50 वर्षानंतर, 100 वर्षानंतर ज्यावेळेस जगाचा इतिहास लिहिला जाणार, त्यावेळेस ज्या पद्धतीने नेहरूंनी सम्राट अशोक आणि अकबराबद्दल लिहिलं आणि अकबरावरती नेहरूंचा राग असण्याचं कारण हे होतं की नेहरूंना असं वाटलं की अकबराच्या काळामध्ये युरोपमध्ये अनेक बदलांची सुरुवात झालेली होती. अकबराचा काळ म्हणजे इंग्लंडमधला शेक्सपियरचा काळ, 50-100 वर्ष मागे पुढे. पण ती बदलांची सुरुवात झालेली होती. इंग्लंडमध्ये मॅग्ना कार्टा आलेलं होतं आणि युरोपमधले मिशनरीज अकबराच्या दरबारामध्ये असायचे. मात्र असं असून सुद्धा अकबराने त्या बदलांची दखल घेतली नाही, अकबराने त्या बदलांची नोंद घेतली नाही. आणि अकबराने ती नोंद जर त्यावेळेस घेतली असती तर कदाचित भारतावरती युरोपीय लोकांची वसाहत प्रस्थापित होऊ शकली नसती. ही खंत आणि हा राग सुद्धा नेहरूंचा अकबरावरती आहे. आणि आजपासून 50-100 वर्षांनी ज्यावेळेस परत कोणीतरी जगाचा इतिहास लिहेल, परत कोणीतरी ज्यावेळेस भारताचा इतिहास लिहेल, त्यावेळेस तो लिहिताना ज्या प्रकारे सम्राट अशोकाला वगळता येणार नाही, ज्या प्रकारे अकबराला वगळता येणार नाही, त्याच प्रकारे पंडित जवाहरलाल नेहरूंना सुद्धा वगळता येणार नाही. धन्यवाद.